गोंदियाच्या संत आश्रमात आज सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या सर्व पितृ अमावस्या साजरी करण्यात आली आहे। पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात येतो। या पंधरवाड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धा तर्पण पूजा विधी करतात। कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे। त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याची तृप्ती होऊन त्यांना शांती मिळते असा समज आहे। पितरांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्ध कर्म करण्यात येते। जर एखाद्या पितरांची मृत्यूतिथी माहिती नसली तर सर्व पितृ अमावस्याला सर्व पितरांचं श्राद्ध कर्म करू शकतात। मृत्यूनंतर जर पितरांचे नियमानुसार श्राद्ध कर्म झाले नाही तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही असा समज आहे। त्यामुळे पितरांना शांती मिळण्यासाठी आज गोंदिया शहरातील संत आश्रमात सर्व पितृ अमावस्या साजरी करण्यात आली असून ब्राह्मणाकडून विधिवत पूजा अर्चना करून श्रद्धा पूजन करण्यात आले। के आश्रम में प्रत्येक वर्षी इथे सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध असते। जे लोक आपल्या घरी करू शकत नाही इथे येऊन श्राद्ध, पिंडदान, तर्पण विधी करतात आणि संत आश्रमाच्या आश्रममध्ये किती वर्षापासून हे सर्व आश्रममध्ये पूर्ण भारतामधल्या आश्रममध्ये चालू आहे। त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या पितरांच्या सद्गती इथे होत असते आणि अनेक लोक 150 ते 200 लोक या ठिकाणी समावेश असतात आणि असे प्रत्येक आश्रममध्ये चालू आहे। इथे प्रत्येक महिन्याला सुद्धा आणि आज अमावस्या दिवशी दरिद्र नारायण लोकांना बोलवलेलं आहे। त्यांना सुद्धा अन्नदान आणि वस्त्रदान करणार आहे। अशा प्रकारे सेवाभावी अनेक अन्य सेवा इथे होत असतात। संत श्री आसाराम जी आश्रम में पिछले कई वर्षों से हर साल पितृपक्ष मोक्ष अमावस्या पर सामूहिक श्राद्ध कर्म का आयोजन विद्वान पंडितों की उपस्थिति में उनके मार्गदर्शन में किया जाता है। इसमें हर साल करीब 100-150 के आसपास लोग पूजा में बैठते हैं एवं अपने पितरों की सद्गति हेतु क्रियाकर्म, पिंडदान आदि सारी क्रियाएं करते हैं। इस आश्रम में हर महीने जरूरतमंद दरिद्र नारायण को 8 किलो अनाज दिया जाता है। इस अवसर पर आज भी उन दरिद्र नारायणों को यहाँ पर आमंत्रित किया गया है। सर्वप्रथम उन्हें भोजन कराया जाएगा, तत्पश्चात अनाज दिया जाएगा एवं उनके बाद साड़ी एवं अन्य सामग्रियाँ जो भक्तों द्वारा यहाँ पर लाई गई हैं वे उनमें वितरित की जाएंगी। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।